भारतातील जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील अजून एक वारसा स्थळ आज आपण पाहणार आहोत. भारताच्या ईशान्य भागात वसलेले हे राज्य 3 बाजूनी हिरवळीने झाकलेले सुंदर पर्वतांनी वेढलेले आहे. हिरव्या चहाच्या बागा आणि येथून वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या त्याला आणखीन सुंदर बनवतात. भारतातील एक सुंदर राज्य आसामच्या गोलाघाट, सोनितपूर व नागाव जिल्ह्यातील 430 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आणि जगातील सर्वात मोठे गेंड्यांचे घर हे आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. सुमारे 40 किलोमीटर लांब आणि 13 किलोमीटर रुंद क्षेत्र व्यापते. नमस्कार मित्रांनो, मी आहे भागूची गुरु. प्रियाची पायपीट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आसाम राज्यात असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोलू, जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्य, वन्यजीवन आणि चहासाठी प्रसिद्ध आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाचे नैसर्गिक वारसा स्थळ आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आणि व्याघ्र प्रकल्प म्हणून या उद्यानाची ओळख आहे. या उद्यानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जगात आढळणाऱ्या एकशिंगी गेंड्यांपैकी 70% गेंडे येथेच वास्तव्यास आहेत, ज्यामुळे याचे संवर्धनविषयक महत्त्व अनन्यसाधारण आहे. उद्यानातील बिग 5 म्हणजे गेंडा, जंगली म्हैस, वाघ, हत्ती आणि बाराशिंगा हे येथील प्रमुख आकर्षण आहेत, जे पर्यटकांच्या अनुभवास आकार देतात. सुरुवातीला थोडक्यात माहिती घेऊया की कुठल्या सीझनमध्ये भेट द्यावी आणि या उद्यानाचे किती विभाग आहेत. उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मे आणि हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम काळ आहे, कारण यावेळी जास्तीत जास्त प्राणी तुम्हाला दिसू शकतात. तसेच विविध प्रकारचे पक्षी पाहण्यास मिळतील. निसर्गाने सुंदर रूप धारण केलेले असते. पावसाळ्यात मात्र ट्रिप प्लॅन करू नका, कारण सगळीकडे जलक्षेत्र वाढलेले असतं. कधीही पूर येण्याची शक्यता असते. पावसाच्या पाण्याचे साम्राज्य सर्वत्र असते. वास्तव्यासाठी प्राण्यांनी डोंगर कड्यावर स्थलांतर केलेले असते. हे उद्यान त्याच्या अवाढव्य स्वरूपामुळे 4 झोनमध्ये विभागलेले आहे. सेंट्रल झोन, कोहरा रेंज, इथे एलिफंट सफारी आणि जीप सफारी दोन्ही करू शकता. वेस्टर्न झोन, बागोरी रेंज, इथे पण एलिफंट सफारी आणि जीप सफारी दोन्ही करू शकता. ईस्टर्न झोन, अगोराटोली, इथे जीप सफारी आणि बोट सफारी करू शकता, म्हणजेच बोटिंग करू शकता. आणि चौथा झोन आहे बुरा पहाड झोन, याला गोराकाठी पण म्हणतात. इथे जीप सफारी आणि ट्रेकिंग करू शकता. एलिफंट सफारी, हत्तीची सफारी थोडी धाडसी परंतु चांगली आहे, कारण हत्ती रोड सोडून घनदाट जंगलात जाऊ शकतो. त्यामुळं गेंडा आणि इतर जंगली प्राणी जवळून पाहू शकतात. म्हणून हा पर्याय अनुभवण्यासाठी एकदा हत्ती सफारी केलीच पाहिजे. हत्तीची सफारी फक्त 2 झोनमध्येच उपलब्ध आहे. एक सेंट्रल झोन म्हणजेच कोहरा रेंज आणि दुसरा वेस्टर्न झोन म्हणजे बागोरी रेंज. यासाठी मात्र अगोदर बुकिंग करावे लागते. जीप सफारी ही सहज उपलब्ध आहे. जीप सफारीने सुद्धा गेंडा आणि इतर जंगली प्राणी तुम्ही पाहू शकता, पण हत्ती सफारी इतक्या जवळून नाही. हत्ती सफारीपेक्षा जास्त परिसर फिरू शकता. बहुतेक प्राणी सेंट्रल झोन व वेस्टर्न झोन मध्ये पाहायला मिळतात. आर्किड आणि बायोडायव्हर्सिटी पार्क हे सेंट्रल झोनमध्ये कोहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. भारतातील सर्वात मोठे आर्किड पार्क आहे. विविध प्रकारची फुलझाडे आहेत, आर्किड गॅलरी आहे, बांबू गार्डन, गोरखा म्युझियम पाहता येईल. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान अनेक प्रकारच्या अनुभवांनी भरलेले आहे. ते उत्तरेकडे आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीने आणि दक्षिणेकडे वेढणाऱ्या कार्बी आंगलोंग टेकड्यांनी सुंदर बनवले आहे. मित्रांनो, जर आपण काझीरंगाच्या अर्थाबद्दल बोललो तर त्याचा निश्चित अर्थ नाही, पण सर्वात योग्य अर्थ म्हणजे लाल शेळ्यांची भूमी असा आहे. कारण कार्बी भाषेत काझी या शब्दाचा अर्थ बकरी आणि रंगाई म्हणजे लाल असा होतो. असो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला 1985 मध्ये
युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हे राष्ट्रीय उद्यान त्याच्या अद्वितीय नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला दूरपर्यंत हिरवेगार चहाचे मळे दिसतील, वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या आणि विविध प्रकारचे प्राणी दिसतील. काझीरंगा विविध वन्यजीवांचे निवासस्थान आहे. हिवाळ्यात तापमान 5 डिग्री अंशपर्यंत कमी होते, तर उन्हाळ्यात काझीरंगाचे तापमान 40 अंशापर्यंत पोहोचू शकते. पावसाळ्यात 2200 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो, ज्यामुळे नद्यांमधील पाण्याची पातळी अनेक दिवसांपर्यंत 70 ते 80% वाढलेली असते. या काळात येथे प्राणी देखील दिसणे दुर्मिळ होते, कारण बहुतेक प्राणी घनदाट जंगले किंवा टेकड्यांमध्ये स्थलांतर करतात. जागतिक वारसा स्थळ असलेले काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे येथे दिसणाऱ्या एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. जगातले 2/3 एकशिंगी गेंडे इथेच आहेत. त्यांची संख्या अंदाजे 2800 आहे. तसेच जगभरात आढळणाऱ्या जंगली म्हशींपैकी 57% येथे आढळतात. इतर प्राण्यांबद्दल बोलायचे झाले तर बाराशिंगी, भारतीय हत्ती, बंगाल टायगर, भारतीय बिबट्या आणि इतर अनेक प्राणी पक्षी दिसू शकतात. एकशिंगी गेंडा. सफारी दरम्यान गेंड्यांचे कळप शांतपणे गवत चरताना दिसले. एका ठिकाणी नदी किनारी विश्रांती घेत असलेल्या गेंड्यांजवळ 2 आशियाई लहान पान मांजरे आणि 3-4 हॉक डिअर देखील दिसले, जे येथील परिसंस्थेचे उत्तम उदाहरण आहे. गेंडे स्वभावतः एकटे राहणारे प्राणी आहेत आणि त्यांचे पिल्लू सुमारे 2 वर्ष आईसोबत राहते. जगातल्या एकूण एकशिंगी गेंड्यांपैकी 70% भारतात आणि त्यातले बहुसंख्य आसामात राहतात. आसामचा राज्य प्राणी असण्यामागे हेच कारण असणार. हे जागतिक संवर्धनाच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. जगात अनेक ठिकाणी प्रजाती वेगाने नष्ट होत असताना काझीरंगाने हे सिद्ध केले आहे की योग्य आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास आपण प्राण्यांना वाचवू शकतो. हे एक मॉडेल आहे. 2015 मध्ये इथे 2413 गेंडे होते, जे आता सुमारे 2800 पेक्षा जास्त झालेले आहेत. ही वाढ संख्यात्मक छोटी वाटत असली तरी खूप महत्वाची आहे, कारण त्यांची संख्या वाढ खूप हळू होते. म्हणजे प्रत्येक नवीन जन्म हा एक मोठा विजय आहे. बाराशिंगा हरिण. हे प्राणी येथे मोठ्या संख्येने आढळतात. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ IUCN द्वारे त्यांना पिवळ्या श्रेणीत वर्गीकृत केलेले आहे. म्हणजेच त्यांच्या प्रजातीला धोका निर्माण होण्याचा किंचित धोका आहे. IUCN द्वारे प्रजातीच्या धोक्याचे वर्गीकरण करण्यासाठी विविध रंगाच्या श्रेणी वापरल्या जातात, ज्यात लाल श्रेणी सर्वात जास्त धोका दर्शविते. जंगली म्हैस. पाण्यात अर्धवट बुडालेल्या 3 निरोगी म्हशी दिसल्या. रानटी म्हशी बद्दलच्या एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले. एका ठिकाणी मेलेल्या म्हशीच्या शरीरावर गिधाडे आणि कावळे ताव मारत होते, तर दुसरीकडे त्याच पाण्यात काही निरोगी म्हशी शांतपणे उभ्या होत्या. हे दृश्य पाहताना अंगावर काटा येतो. प्रत्येक झोनमध्ये इतर प्राणी नाही दिसले तरी गेंडा व जंगली म्हैस हमखास दिसतात. यांची संख्या गेंड्यांपेक्षा कमी झाली आहे आणि हे संकटात आहेत. पावसाळ्यात ही गवताची मैदाने पूर्णपणे पाण्याने भरलेली दिसतात. एकाच वेळी मृत्यू आणि जीवन इतक्या जवळून पाहणं. इथले जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि हे संतुलन जंगलाला जिवंत ठेवतं. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या म्हणजे आयुष्य यादीनुसार रानटी म्हशी आणि बाराशिंगा या दोघांनाही धोका आहे. म्हणजे संवर्धनाचे प्रयत्न यशस्वी झाले तर त्यांची संख्या नक्कीच वाढू शकते. वाघ. आता वाघांबद्दल बोलूया. काझीरंगाला 2006 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. त्यामुळे मला वाटत होतं की इथे वाघ सहज दिसत असतील, पण प्रत्यक्षात वाघ दिसणं खूप दुर्मिळ आहे. याचं कारण वाघांची कमी संख्या नाही, तर इथलं उंच गवत आहे. काझीरंगामध्ये हत्तीच्या उंचीची गवतं आहेत. त्याला एलिफंट ग्रास म्हणतात. वाघांसाठी हे गवत म्हणजे लपण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे. जीप सफारी अगदी जवळून गेली तरी हे वाघ दिसणार नाहीत. आणि याच दुर्मिळ भागात एक गोल्डन टायगर दिसल्याची नोंद पण आहे.
हे एक तिथल्या जेनेटिक विविधतेचं एक सुंदर उदाहरण आहे. म्हणजे वाघ तिथे आहे, पण तो आपल्याला दिसेलच असे नाही. हत्तीचे कुटुंब सफारीच्या रस्त्यावरून शांतपणे जाताना दिसले. त्यांच्या वागण्यात कोणतीही भीती किंवा आक्रमकता दिसली नाही. आणि हेच काझीरंगाच्या यशाचं प्रतीक आहे. याचा अर्थ असा होतो की त्या प्राण्यांना मानवी उपस्थितीमुळे धोका वाटत नाही. त्यांना सवय झाली आहे की पर्यटक त्यांना त्रास देण्यासाठी नाही, तर फक्त पाहण्यासाठी येतात. हे सहअस्तित्व खूप महत्वाचं आहे. सफारी दरम्यान चिनी फेरेट बॅजर, जो इथे दिसणं अनपेक्षित होते, याचेही दर्शन झाले. याशिवाय आशियाई लहान पानमांजर आणि हॉगडियर हे प्राणी दिसले. इथे पाण्यात काहीतरी दिसते, पाहूया. ऊदबिलाव दिसतात, आज जवळून पाहायला मिळतात. एकाला तर खाण्यासाठी पाण्यात मासा मिळाला आहे. तसे तर हे बेडूक, कासव, साप अशा जीवांना खातात. यांच्या जेवणाचा मोठा हिस्सा मात्र मासा हेच आहे. थंड पाण्यात डुबकी मारल्यानंतर हे बाहेर उन्हात आले आहेत. झुंड बनवून शिकार करतात, म्हणूनच मासे सहज पकडतात. इथे पुन्हा जंगली म्हशींची एक झुंड मिळाली. हिवाळ्याचे दिवस असल्याने उन्हात थांबलेले आहेत. त्यांच्या शिंगांची लांबी 6.5 फूट पर्यंत लांब असते. जगात सापडणाऱ्या या प्रजातींच्या प्राण्यांमध्ये यांचे शिंग सर्वात मोठे आहे. चायनीज फेरेट बजर सारखे. इथे अजून काही अनपेक्षित आहे का? हो, खूप आहे. आणि इथेच काझीरंगाची खरी श्रीमंती दिसून येते. नदी किनारी तुम्हाला एशियन स्मॉल ॲटर्स म्हणजेच ऊद मांजरांच्या झुंडीच्या झुंडी खेळताना दिसू शकतात. झाडावर आरामात ऊन खाणारी मोठी घोरपड दिसते. आणि एक अत्यंत महत्वाचा प्राणी म्हणजे आसाम रूफ्ड टोर्टल म्हणजे कासव. हे फक्त इथेच आढळतात आणि सध्या ते गंभीररित्या धोक्यात आहे. म्हणजेच या कासवाचं अस्तित्व पूर्णपणे काझीरंगाच्या संरक्षणावरच अवलंबून आहे. त्यांच्या कवचावरच्या उंचवट्यावरून किंवा त्या उंचवट्यांच्या वाढीवरून त्यांच्या वयाचा अंदाज बांधला जातो. हे आकाराने खूप लहान असतात. या छोट्या छोट्या गोष्टीच या परिसंस्थेची गुंतागुंत आणि सौंदर्य वाढवतात. पुलॉक गिबन हा शेपटी नसलेला वानर फक्त इथेच मिळतो. दूरवरून एक आवाज येत होता. त्या येणाऱ्या आवाजाचा मागोवा घेत पुढे निघालो. सदर आवाज हायवेच्या जवळच्या जंगलातून येत होता. हायवेवरून जाताना बाजूच्या झाडावर नजर ठेवायची होती, कारण हे प्राणी झाडावरच असतात. अचानक झाडांमध्ये हालचाल दिसू लागली आणि शेवटी ते दिसले. हे आहेत हुलॅक गिबन. जगातील 20 प्रजातीपैकी एक आहेत. भारतात फक्त या ठिकाणी दिसतात. वानर प्रजातीतील गिबन सारख्या छोट्या प्रजातीमध्ये चिंपांझी, गोरिला, ओरँगटॉन सारखे मोठे प्राणी देखील असतात. हुलस गिबनचा आवाज वेगळाच असतो, जो दूरवर ऐकू येतो. हा आवाज असा असतो. भारतात यांची संख्या सुमारे 12,000 पर्यंत उरलेली आहे. काझीरंगामध्ये गेंड्याशिवाय इतर अनेक जीव आहेत जे सहजासहजी दिसत नाहीत. या प्राण्यांसोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांचे देखील निवासस्थान आहे. मध्य विभागात विविध प्रकारचे आकर्षक पक्षी आढळतात. स्पॉट बिल्ड पेलिकन, पेलिकन प्रजातीमधील हा सर्वात लहान पक्षी असून तो बहुतेक वेळा पाण्यात दिसतो. मृत म्हशीजवळ असलेल्या लाल कापसाच्या झाडावर भारतीय गिधाडे बसलेली दिसली. काझीरंगामध्ये एकेकाळी गिधाडांच्या 7 प्रजाती होत्या, पण आता फक्त 3च शिल्लक आहेत. ग्रेट इंडियन हॉर्नबिल हा दुर्मिळ पक्षी येथे दिसला. हा पक्षी खूपच आकर्षक आहे. नर आणि मादी ओळखण्याची सोपी पद्धत कोणती? नराचे डोळे लाल असतात आणि त्याच्या चोचीवरच्या शिंगावर काळी छटा असते, तर मादीचे डोळे पांढुरके निळसर असतात आणि तिचे शिंग पूर्ण पिवळं असतं आणि त्याचा आवाज एखाद्या ट्रेनच्या आवाजासारखा असतो. त्याची साथ जवळपास 2 किलोमीटर पर्यंत ऐकू येते. खरंच अविश्वसनीय आहे. हा केरळ आणि अरुणाचल प्रदेशाचा राज्य पक्षी आहे. क्रेस्टेड सर्पंट ईगल
हा गरुड आपल्या विशिष्ट रंगामुळे ओळखला जातो. या व्यतिरिक्त लाल रानकोंबडा, हुप्पो जो इस्रायलचा राष्ट्रीय पक्षी आहे, आणि बार हेडेड गूज यासारखे पक्षी दिसले. या नैसर्गिक उद्यानामध्ये सरपटणारे प्राणी आणि इतर जीव पण आहेत. एशियन वॉटर मॉनिटर हे जीव सहसा पाण्यात राहतात, परंतु एक एशियन वॉटर मॉनिटर झाडाच्या सुक्या फांदीवर बसलेला दिसला, जे एक दुर्मिळ दृश्य होतं. खरं तर ही यादी खूप मोठी आहे. इतकी अविस्मरणीय जैविक विविधता पाहून मनात प्रश्न येतो की हे सगळं जपलं कसं गेलं असेल. हे सगळं वाचवण्याची कल्पना आली कशी, यामागे खूप रंजक कथा आहे. याची सुरुवात झाली 1904 मध्ये. तेव्हा भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड कर्झन. त्यांच्या पत्नी मेरी कर्झन यांनी काझीरंगाला भेट दिली. त्यांना गेंडे पाहण्याची खूप इच्छा होती, पण त्यांना इथे गेंडा दिसलाच नाही. त्या काळात झालेल्या प्रचंड शिकारीमुळे त्यांना एकही गेंडा दिसला नाही. त्यांनी त्याबद्दल लॉर्ड कर्झन यांच्याकडे आग्रह धरला की या प्राण्यांना वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं. गेंड्यांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आणि 234 चौरस किलोमीटरच्या या भागाला राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं. आणि त्यानंतरचा प्रवासही तितकाच महत्वाचा दिसतोय. 1974 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. तसेच 1985 मध्ये युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. 2006 मध्ये या उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आणि आज या उद्यानाचे क्षेत्रफळ 430 चौरस किलोमीटर पर्यंत वाढलं आहे. कारण प्राण्यांना फिरण्यासाठी, प्रजननासाठी आणि वाढण्यासाठी मोठ्या जागेची गरज असते. याला कॉरिडोर म्हणतात. क्षेत्रफळ वाढल्यामुळे प्राण्यांना एका भागातून दुसऱ्या भागात जायला सुरक्षित मार्ग मिळाला आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढायला मदत झाली. संवर्धन उपक्रमात अनेक आव्हाने आहेत. ब्रह्मपुत्रा नदीला दरवर्षी येणारा पूर, चोरटी शिकार आणि प्राण्यांची हत्या यावर व्यवस्थापन उपाय करत आहे. जसे की मातीचे मोठे उंचवटे बांधलेत. त्याचा उपयोग प्राण्यांना पूर आल्यावर होऊ शकतो. पूर परिस्थितीमध्ये प्राणी त्या उंचवट्यावर चढून आपलं रक्षण करू शकतात. सतत गस्त घालणे ज्याने चोरट्या शिकारीला आळा बसला आहे. पण त्याशिवाय इतरही आव्हाने आहेत, जसे की वाढती जंगलतोड, वाढत्या लोकवस्तीने जंगलावर केलेलं अतिक्रमण, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट व पोल्युशन या आणि अशा अनेक कारणाने हे सहजीवन धोक्यात आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडते. भविष्यात हे संतुलन आपण कसे राखणार आहोत या प्रश्नाने समारोप करतो.